स्वातंत्र्य भूमी माझ्या देशबांधवांनी ज्या हाल अपेक्षा सहन केल्या त्या हाल अपेक्षांची जाणीव ज्या नरकयातना भोगून देशभक्तांनी स्वातंत्र्यरूपी स्वर्ग आपल्याला दाखवला त्या नरकयातनांची जाणीव होय. या मिळालेल्या पवित्र आणि बहुमोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाळ टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस. पण समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता पाहून मनात विचार येतो की यासाठी मिळवले का आपण स्वातंत्र्य? यासाठीच दिले तुम्हाला तुम्ही बलिदान? जात धर्म विविध अस्मितांच्या पोकळ गप्पा आपल्याला प्रिय आहेत, पण स्वातंत्र्य तर 7.5 दशकात आपण नेमकं काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार आपण करायला हवा. किती आक्रोश तो झाला, किती आक्रोश तो झाला. नद्या वाहिल्या रक्तांच्या सडा पडला मृतदेहाचा. तेव्हा हा दिवस उदयास आला, तेव्हा हा दिवस उदयास आला. महात्मा गांधींनी चलित अवसानाला दिला तो इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी. पण आज आपल्याला हाच नारा द्यायचा आहे तो देशातील भ्रष्टाचारीला, गुन्हेगारीला, अस्वच्छतेला पळवून लावण्यासाठी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना स्थळोबिळो करून सोडले. आज मात्र आपल्याला म्हणावे लागेल स्वच्छ आणि सुंदर देशात राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. यासाठी प्रत्यक्ष कृती करून अस्वच्छतेला आणि रोगराईला पूर्ण बनवले पाहिजे. तू मुझे फूट दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आव्हान करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र केले. आज भारत भूमी आपल्याला आव्हान करत आहे, तू मुझे स्वच्छ और सुंदर रखो, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी. मग काय अस्वच्छतेविरुद्ध एकत्र यायचं ना. 100-200 वर्षापूर्वी भारत माता आपल्या देशवासियांना अर्थ विनंती करत होती, मला पारतंत्र्यातून मुक्त करा, मला गुलामगिरीतून मुक्त करा. आणि आपल्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणाची, कुटुंबाची पर्वा न करता आपल्या भारत मातेची मागणी पूर्ण केले. यासाठी भारत मातेच्या अनेक लेकरांनी कारावास भोगला, कित्येक जण फासावर गेले आणि शहीद झाले. परंतु आज घडीला विचार केला तर त्या बलिदानाची कुणालाच काही पर्वा उरली नाही असे दिसते. ही भारत माता आपल्याला विनंती करत आहे, मागणी मागत आहे, मुक्ती मागत आहे. होय, जातीभेदातून मुक्तता, प्रांतवादातून मुक्तता, स्त्री भ्रूण हत्येतून मुक्तता, महिला अत्याचारातून मुक्तता. मी, तुम्ही, आपण सर्वच या भारत भूमीची लेकरं तिची ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. समाधानाने एकत्र आणलं पाहिजे. आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे. देश विकासासाठी आपले जीवन व्यक्त केले पाहिजे. तर आणि तरच भारत भूमीला आपला अभिमान वाटेल, आपला अभिमान वाटेल. भारत भूमीच्या स्वातंत्र्याकरिता, भारत भूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारक केलेले बलिदान, स्वच्छ देशी नाते बांधून बघूया देशात महान. भ्रष्टाचारास पळवून लावू, वाढवू देशाची शान. तर आणि तरच भारत भूमीला वाटेल आपला अभिमान, वाटेल आपला अभिमान. आज काय आहे हे सांगण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आपण 15 ऑगस्ट हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्वांना लहानपणापासून शिकवलं जातं, शाळेत पण शिकवलं जातं की आपल्यासाठी कोण लढलं. महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते. लहानपणापासूनच आपण इतिहासात शिकत येत आलो आहोत की शिवाजी महाराज कोण होते. भारत स्वतंत्र झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला झाला ना. का झाला? तिरंग्यामध्ये 3 रंग असतात, त्यात एक अशोक चक्र असते. अशोक चक्रात किती आरे असतात हे सगळ्यांना माहित आहे. परंतु त्या 3 रंगाचं महत्व काय आहे हे संपूर्ण जगाला सांगतं. भारताची शान म्हणजे तिरंगा आणि या शानेचे महत्व काय आहे हे मात्र कोणालाच माहित नाही. याचा आपण अभ्यासच करत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, यावर कदाचित तुम्हाला हसू येईल, पण ते वास्तविक सत्य आहे. या अशोक चक्राचं महत्व काय आहे, या तिरंग्याचं महत्व काय आहे हे आपण कधी जाणून घेणार नाही. परंतु कटपणे बाहुबलीला का मारलं हे मात्र आपण नक्की जाणून घेऊ. यावर कदाचित हसू येतं, पण ते वास्तविक सत्य आहे. शाळेमध्ये शिकवलं जातं की जात, धर्म, वर्ण हे सगळं एक आहे, समान आहे. प्रश्न असा पडतो की शाळेच्या पहिल्याच दिवशी जातीचा दाखला का मागितला जातो याचा विचार आपण करायला हवा. आपला इतिहास आपल्या लक्षात असला पाहिजे. आपली भारत माता आहे, ती एक स्त्री आहे. भारतामध्ये किती स्त्रियांचा आदर केला जातो, ती स्त्री भ्रूण हत्या होतात. या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आजादी म्हणजे आपण ब्रिटिशांच्या तावडीतून तर मुक्त झालो, पण आता आपण आपल्याच तावडीत आलो
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आना लागणे आम्हाला भय, असुरक्षितता, हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार या गोष्टी जर आपल्या समाज रचनेतून वजा होत असतील तर नव्या समाजाची पुनर्रचना तरी करायची कशी, नवी मूल्य रुजवायची कशी? धर्मनिरपेक्ष लोकशाही संघामध्ये हे बोलायला छान वाटतं, पण आपल्याला अजूनही आपले जुने जागता आलेली नाही. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी है, हम सब हिंदुस्तानी हैं, हम सब हिंदुस्तानी हैं. ना लोग मेरा है ना सरकार मेरी है, मुझे तो एक छोटी सी बात का गर्व है कि मैं हिंदुस्तान का हूँ और हिंदुस्तान हमारा है और हिंदुस्तान हमारा है. धन्यवाद. खूप छान